उपसरपंच चिंचोली यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हस्तिक्याला दिली जाईल। तर विनंती करतोय साहेबांना आपण मॅन ऑफ द मॅच ने मात्र या खेळाडूला हस्तिक्याला सन्मानित करायचं आहे। 26 धावांची बहारदार खेळी केली आणि इथून मात्र आपल्या संघाला जिंकवलं असे अर्थातच आदरणीय सन्माननीय आमचे पद्मन पाटील साहेब उपसरपंच महोदय यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच ने इथे मात्र हस्तिक्याला सन्मानित करायचं आहे। ही शाबासकी त्याला असेल या मॅच साठी। 26 धावसंख्येची बहारदार खेळी केली। अर्थातच कोल्ड ड्रिंक्स देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले, त्यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतोय। तर अर्थातच कोल्ड ड्रिंक्स आपण मॅन ऑफ द मॅच साठी द्यायचे हस्तिक्याला। थम्स अप अर्थातच जिंकल्यामुळे त्यांना थम्स अप देण्यात आलेला आहे। प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी थम्स अप केला आणि इथून मात्र विजय त्यांनी मिळवला 26 धावसंख्येची। आणि त्यानंतर पेस्ट्री देखील मॅन ऑफ द मॅच साठी एकदम भरगच्च आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चे किताब दिले जातात। तर विनंती करतोय मी नाना गोंदली साहेबांना या आपण पेस्ट्री अर्थात आपण पाहतोय हे मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप आपण पाहतोय। एकीकडे सन्मान चिन्ह थम्सअप आणि पेस्ट्री असा हा मॅन ऑफ द मॅचचा आपण पाहतोय। एक सोहळा इथे संपन्न केला जातोय गोंदली साहेबांच्या शुभ हस्ते। त्यानंतर पद्मन पाटील यांच्याकडून चिंचोली संघासाठी 500 रुपयात आपण जिंकल्यामुळे। तर अर्थातच धन्यवाद सरपंच महोदय साहेब। असंच आपण आपल्या गावाच्या संघाच्या पाठीशी सदैव राहा। गाव नक्कीच जिंकल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण गावाचं प्रतिनिधित्व करताय। सरपंच साहेब असतील उपसरपंच साहेब असतील आणि यांच्या माध्यमातून मात्र इथे प्राधान्य दिलं जातोय, कौतुक केलं जातोय। समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूया। विशालजी पाटील सर यांचा आवाज पुढे आपण या सत्रामध्ये ऐकणार आहोत। प्रत्येक षटकारास कालुरामजी हळके साहेब काले काका यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। आफ्टरनून सेशन वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। कासने संघ खेळतोय पहिला बॉल हवेमध्ये होता बट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थांबले। एकंदरीत असं वाटलं की झेलची शक्यता होईल की काय, बट तसं काय होणार नाही। मग यापुढील जितके सामने होणार आहेत प्रत्येकी टीमला ही नम्र विनंती असेल की प्लीज थोडं फास्ट खेळा, कारण भरपूर सारे सामने बाकी आहेत। एका धावेने दरम्यान ऑफ द मार्क झाला बॅटर वैभव आणि समीरची ही जोडी। बॅट्स अगदी टोलला लागला। मिड ऑनला फिल्डर आहेत उपस्थित आणि बॉल इथे फील्ड केला जातो। डॉट बॉल इथे येतो। अमर स्पोर्ट्स कासने संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतो। गावचा संघ यजमान संघ आपल्या होम ग्राउंड वरती इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि कशा प्रकारे या टीमची कामगिरी ते राखील ते देखील पाहणं योग्य असेल, कारण जेव्हाही आपण आपल्या होम ग्राउंड वरती खेळतो आपल्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा नेहमीच लावल्या जातात, बट इथे यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट। यश हवेत क्लीन बोल्ट काम तमाम पगला झटका। शिक्षण प्रेमी आणि त्याचप्रमाणे नेहमीच युवांच्या पाठीशी उभं राहणार हे व्यक्तिमत्व सन्माननीय भास्करजी भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। आणि प्रत्येक युवाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्या ठिकाणी योग्य जागेवरती नोकरी मिळायला हवी, सरकारी विभागामध्ये असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो, प्रत्येक युवाच्या पाठीशी उभं राहणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। सन्माननीय भास्करजी भोईर साहेबांची मुळाची उपस्थिती, त्याचप्रमाणे पद्मनजी पाटील जे खऱ्या अर्थाने माझे उपसरपंच आहे चिंचवली गावचे, साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। आणि त्याचप्रमाणे लकडे साहेब समाजसेवक आहे चिंचवली गावचे, त्यांची देखील उपस्थिती आणि त्याचप्रमाणे उल्लेख सुरू असेल। पण एक्झॅक्टली फटका कोणता खेळायचा होता हा प्रश्न आता मला निर्माण होतोय,
कारण कधी जर तुम्ही डॉज बॉल खेळताना एखाद्या प्लेअरला पाकलं असेल तर त्याचप्रमाणे प्रतिक्रिया बॅटर्सची होती. आणि नाना गोंधली साहेबांची देखील उपस्थिती, जे स्वतः विद्यमान उपसरपंच आहेत कासने गावचे आणि त्याचप्रमाणे एक लेजंड प्लेअर आहेत. आणि नाना गोंधली साहेबांना कित्येक वेळा मी 40+ मध्ये पाकले आणि आजही ते खेळतात आणि आजही त्यांचा लाजवाब खेळ आपण पाहत असतो. बट आता स्विच हिटचा फटका इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल दरम्यान एका टप्प्याने बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. त्यांच्याकडून की सिक्सर अटॅक जर कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे यावेळेस बॅटचा टोला लागला बट पॉवरफुल स्ट्रोक काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा पहिला धमाकेदार जन्नाटीदार फटका षटकार. कशा प्रकारे बॅटिंग होईल ते देखील पाहणं योग्य असेल. आपला गावचा संघ खेळतो तर अनुषंगाने भरपूर सारे प्रेक्षक देखील आहेत. काही झाडाच्या खाली बसलेत तर काही अगदी ठीक दगडांच्या बाजूला बसलेत. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की बॅक साईडला देखील भरपूर सारे प्रेक्षक आहेत जे या सामन्याचा आनंद घेतात. पहिलाच बॉल फुल लेंथ होता वाईट ऑफ स्टंप. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आणि अखेरीस बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस आणि त्यामध्ये सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आणि आतापर्यंत पाकले गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर या 2 धावा दरम्यान ते मिळतात. धाव फलक 14 वरती आहे. ज्याप्रमाणे आजचा दिवस राहिला तुम्हाला मिनिमम 50+ तर बनवाव्याच लागतील. पानवरती टाकायचा होता. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनच्या वतीने धाव फलक आता 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. प्रिन्स मूवीज लेट आहेत बट थेट आहेत असं मी का म्हणतो असं उत्तर प्रिन्स मूवीजच्या टीमलाच माहिती आहे. अतिरिक्त रन आणि अतिरिक्त रनच्या वतीने धाव फलक आता 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता फुल लेंथ होता वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती. प्रहार केला लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. चौकार दरम्यान इथे येतो. 4 धावा दरम्यान इथे येतात. बघा चेंडू जर सापडत नसेल तर दुसरा घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. चौकार येतोय 4 धाव्यांच्या मदतीने. स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतोय 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती आहेत. आणि कासने टीमचा चिमुकला पाकल्यानंतर ॲज 12th मॅन जो चिमुकला आमच्या जोडीला आहे त्याला पाकल्यानंतर एक गोष्ट मला आठवली. नुकतीच नवी मुंबई तुर्भे इथे एक स्पर्धा कव्हर करत होतो आणि तिथे देखील मला वाटतं की या चिमुकल्या वयाचाच 12th मॅन असावा. आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा त्यांचा संघ हरताना त्याला दिसत होता अक्षरशः तो रडत होता. आणि ती व्हिडिओ देखील मी काढली होती. कारण सांगण्यासारखी गोष्ट हीच आहे की मी नेहमी सांगत असतो की क्रिकेट इज नॉट जस्ट गेम.
इट्स इमोशन. कारण क्रिकेटच्या खेळासोबत आजच्या डेटला आपण पाहिलं तर खेळाडूंच्या भावना देखील जोडल्या गेल्या आहेत. पायांवरती फुल टॉस आणि आता घडली मिस्टेक. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. चौकार येतो. पायांवरती फुल टॉस टाकणं अगोदरच जर आपण विचार केला तर रन्स थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये लाईन आणि लेंथ वरती थोडा फोकस करावा लागला. असं बॉलर फुल लेंथ होता, बॅटचा टोला लागला डीप मध्ये, मिड विकेटला फुल्डर आहेत, बॉल फील्ड केला जातोय, मिळेल फक्त एक सिंगल. बघा एक बॉलर म्हणून महत्वाची गोष्ट काय असते की जेव्हा तुम्ही बॉलिंग करण्यासाठी रेडी होता तेव्हा जी परिस्थिती असते त्या परिस्थितीचा आढावा घेऊन तुम्हाला बॉलिंग करणं फार आवश्यक होतं की समोर बॅटर कोणता आहे आणि त्याची खास बात काय, त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याला पूर्णपणे अभ्यास करून तुम्हाला बॉलिंग करणं फार महत्वाचं आहे. कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिले की आतापर्यंत ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे बॉलिंग झालीच नाहीये. थोडी चेंजेस आता आणावे लागतील. आता स्लोबन गती कमी केली होती आणि दरम्यान जर आपण इथे पाहिले तर येतोय डॉट बॉल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड 24 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम अमर स्पोर्ट्स कासने. बघा जी चर्चा मी करत होतो की अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग करणं का आवश्यक असतं की ज्याप्रमाणे तुम्ही फील्ड प्लेसमेंट सेट करता त्याप्रमाणे बॉलिंग करणं फार मॅटर करतं. कारण जर तुम्ही प्रोटेक्शन घ्याल डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि बॉल तुम्ही टाकाल ऑफ स्टंपच्या बाहेर तर त्याचा ॲडव्हान्टेज बॅटरलाच मिळणार. त्या गोष्टीकडे देखील एक बॉलर म्हणून लक्ष देणं प्रामुख्याने नेहमीच महत्त्वाचं राहिलं. कारण जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळतो त्यासोबत तुम्हाला क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत ते देखील समजले पाहिजेत आणि त्या अनुसरून जेव्हा तुम्ही खेळ कराल तेव्हा तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळेल. 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 12चा करंट रन रेट स्कोर कार्ड 24 वरती. 24 ऑन द बोर्ड. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. कृष्णा 11 वारलीपाडा त्यांचा अगेन्स्ट आपण अमर स्पोर्ट्स कासने अशी ही लढत आपण इथे पाहत आहोत. आणि मी जो उल्लेख केला की यजमान संघ खेळतो, होम टीम खेळत आहे आणि यजमान संघ जेव्हाही खेळतो तेव्हा त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतात कारण सर्वांच्या नजरा होम टीमकडे असतात. थर्ड ओव्हर. बॉलर कुणाल. कुणालचा पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, वाट पाकली आणि वाट लावली, बॉल गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. इट्स ह्यूज वन. सिक्सर. सध्या सगळीला ज्याप्रमाणे बॅटिंग मयूर करतात त्यांचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक फुल टॉस बॉल वरती फुल टोल. हा देखील चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा फार सलगचा दुसरा षटकार. दळवी साहेबांचं देखील शुभागमन झालं. जे माझे उपसरपंच आहेत साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मयूरच्या अगेन्स्ट असंच वाटतं की त्याच्या टप्प्यामध्ये जर चेंडू आला तर कार्यक्रम होणार आणि आतापर्यंत 2 चेंडू गेलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो उल्लेख मी याआधीही केला होता आणि पुन्हा एकदा करेन की लाईन आणि लेंथ ॲज अ बॉलर फार मॅटर करते. तुम्ही जर त्याच्यामध्ये मिस्टेक्स कराल तर मोठे फटके येणं मी म्हणेन एक भागच आहे. आता लाईन आणि लेंथ मध्ये चेंजेस आणले आणि त्याचा एक फायदा मिळतो की बॅटचा अगदी टोएंडला हा बॉल लागला होता. मिळेल एक सिंगल. बॅकअपला खेळाडू येतात, बॉल फील्ड केला जातो. कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉपर रिझल्ट नाही मिळत तेव्हा त्यामध्ये सुधारणा आणणं फार आवश्यक आहे. कारण जीवनामध्ये एक चूक करणं ही चुकी नाहीये, एक चूक वारंवार करणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण मिस्टेक सर्वांकडनं होतात. ॲज अ कॉमेंटेटर आमच्या माध्यमातून देखील मला वाटतं डेली एकतरी किमान मिस्टेक होतेच असेल, पण इम्प्रूव्हमेंट आणणं फार गरजेचं आहे. आता मिस टायमिंग बॉल मध्ये स्क्वेअर लेगला फुल्डर जज करतात. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल तिसरी.
बघा या विभागामध्ये तर मी म्हणेन की क्रिकेट डेव्हलप होतोय, नवीन नवीन खेळाडू या विभागामध्ये येत आहेत आणि सातत्याने खेळत राहावं, भरपूर सारे सामने खेळावे. कारण जितक्या तुम्ही स्पर्धा जास्तीत जास्त खेळाल, जितके तुम्ही सामने जास्तीत जास्त खेळाल, डे बाय डे तुमचा खेळ देखील तितका इम्प्रूव्ह होईल. कारण एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मोठं नाव कमवायचं आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय आहेत हे तुम्हाला जर दाखवायचं तर तुम्हाला अनेक वर्ष द्यावे लागतील. पण येत्या क्षणी प्रहार इथे केलाय, गौरव इन अँड बॉल आउट, सिक्सर. यांच्या माध्यमातून आणि अमर दादांच्या माध्यमातून पारितोषिक प्रत्येकी षटकारास बॅटर गौरवला 200 रुपये दिले जातील आणि एकतराला म्हणजे 200 मिळतील. बघा प्राइस लेट अनाऊन्स झालं पण हरकत नाहीये, त्याचा वाटमध्ये एक षटकाराला 200 मिळणार आहेत त्याला. आणखीन एक, वाह 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 गौरव वाह, लाजवाब फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. की बॅटर गौरव नाना गोंदली दादांचे सुपुत्र आहेत. क्या बात आहे. पाकले गेले तर सावंतच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल पण मॅच नंतर, आता नाही. 2 सलगचे षटकार आले आणि या ओव्हरमध्ये ऑल ओव्हर 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि एकंदरीत खेळ समाप्त 3 ओव्हरच्या खेळेस 49 धावा फलकावरती. कारण बघा पाहिलं गेलं तर सांगण्यासारखी देखील गोष्ट आहे की एक पिता म्हणून कधी आपण आपल्या मुलाकडनं हीच अपेक्षा ठेवू की तो कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या, त्याने त्याचा बेस्ट द्यावा, त्याने त्याचा परीने चांगलं कार्य करावं. आणि जेव्हाही जर पाहिलं गेलं जर एक पिताच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला, जेव्हा आपला मुलगा काही चांगलं करतो तेव्हा सर्वात जास्त आनंद फक्त एक बापालाच होऊ शकतो. लास्ट ओव्हर, बॉलर प्रवीण मिस्टामिंग हवेमध्ये. आता विकेट किपर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, मिळेल सफलता. 49 धावेंवरती हा धक्का लागला चौथा. न्यू बॅटर आता क्रमांक 6 वरती महेश आलेत क्रमांक 6 वरती. आता महेश आला आणि महेशसाठी पारितोषिक अमर भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 200 दिले जातील. नाही महेश आमचे चांगले मित्र आहेत बट त्यांना कधी खेळताना पाकले नाही, फर्स्ट टाइम पाहतोय. बट पहिलाच बॉल बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल निर्माण इथे येतोय. एकंदरीत भरपूर साऱ्या चर्चा होत असतात बट फर्स्ट टाइम त्यांना खेळताना पाहतो आणि कशा प्रकारे त्यांचा इथे खेळ होईल ते देखील पाहणं योग्य असेल. बट सध्या सगळीला पहिलाच बॉल ते फेस करत असताना डॉट बॉल इथे येतो आणि चेंडू आता शिल्लक आहे ते आपल्या सत्रामध्ये येणारे 4. फुल लेंथ साऊंड आलाय, बॅट सिकडा, मिळेल सफलता. धक्का आता लागला 5 अर्धी टीम आता डगआउट मध्ये. बघा यानंतर होणारा सामना कोणता आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतर होणारा सामना कोणता आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. कारण टॉप साठी आतापर्यंत आम्ही कोणत्या प्रकारे अनाउन्समेंट केलेली नाहीये. नेक्स्ट बॉल, आता देखील बॉल हवेमध्ये. आता विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि धाव फळक आता 50 वरती जाऊन पोहोचला. गेल्या 4 चेंडूंवरती फक्त
फक्त एकच धाव आणि ही गोष्ट टोचेल मी म्हणेन, कारण 3 ओव्हरमध्ये 49 होत्या. त्यात नंतर 4 चेंडूंवरती आतापर्यंत फक्त एकच धाव. आता बॅटर गौरव स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार गौरवच्या वाटमध्ये आलेले आहेत. बट लास्ट ओव्हर कौतुक करेन प्रवीणचं, कारण अंडर प्रेशर आतापर्यंत लास्ट ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली प्रवीणने. कारण जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये 49 धावा कन्सीड झाल्या होत्या आणि त्यात नंतर लास्ट ओव्हरमध्ये येऊन फक्त आतापर्यंत एकच धाव देणं ही फार मोठी उपलब्धी आहे वारलीपाडा टीमसाठी. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत, बट जो कमबॅक करून द्यायचा होता तो कमबॅक इथे करून दिलाय. नेक्स्ट बॉल. आता बॉलला चेस केलं होतं, बट आता पाहावं लागेल दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता. हार्ड लेंथ बॉल होता, डॉट बॉल नसेल हा, व्हाईट बॉल. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. कारण या परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलचा उल्लेख मी का केला, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू आपण असे पाहिले ज्याच्यावरती एकही रन आली नाही. त्यानंतर एक सिंगल आपण पाहिलं आणि त्यानंतर ही अतिरिक्त रन. आता फुल लेंथ होता, पायावरती हा बॉल अदलला. रनआउटची शक्यता होणार नाहीये. निशाणा साधण्याचा प्रयत्न जरूर केला, पण येतो हा डॉट. आता शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. एकंदरीत वारलीपाडा संघ खुश असेल, कारण 3 ओव्हरमध्ये 49 आणि लास्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 आणि त्यामध्ये देखील एक अतिरिक्त धावफलक आहे. 51. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल, हुकचा फटका आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. विजेता संघ खेळेल टीम ज बजरंग चिंचवली टीम सोबत. सो विनंती असेल की चिंचवली टीम आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण कासने आणि वारलीपाडा या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये चिंचवली संघासोबत खेळेल. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवला गेला एकूण 57 आणि 58 चा टार्गेट इथे सेट केला गेला. शुभ सन्मान आपण करूया. आपल्या मध्ये उपस्थित सन्माननीय पद्मन जी पाटील सावंत आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत, जे माजी उपसरपंच आहे चिंचवली गावचे. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. मी रमेश दळवी दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पद्मनजी पाटील सावंतचा शुभ सन्मान आपण करावा. शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. पद्मनजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित समाजसेवक चिंचवली लकडे साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो अमर भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते लकडे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. लकडे साहेबांचा शुभ सन्मान निर्माण इथे केला जातो. आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित शिक्षण प्रेमी आणि त्याचप्रमाणे जो उल्लेख मी केला की नेहमीच युवांच्या पाठीशी उभं राहणार हे व्यक्तिमत्व, आणि मी म्हणेन की या विभागामध्ये कित्येक तरी युवांना खऱ्या अर्थाने नोकरी मिळवून देण्याचं कार्य ज्यांनी सरकारी विभागामध्ये असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये नेहमीच केलं, युवांना मार्गदर्शन करण्याचं कार्य ज्यांनी नेहमीच केलं, असे सन्माननीय भास्करजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन नाना गोंदली साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते भास्करजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा.
शुभ सन्मान भास्करजी भोईर साहेबांचा केला जातोय, जे स्वतः PF ऑफिसर आहेत ठाणे आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील एक सेवावेन नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाकलं जातं. कारण साहेबांचा देखील प्रवास जर आपण पाहिला तर अगदी एक गरीब घरामधनं सुरुवात करून पाकले गेले तर आज साहेबांनी देखील एक फार मोठं नाव कमावलं आणि नेहमीच प्रत्येकी विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभं राहणार हे व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आपल्यामध्ये उपस्थित विद्यमान उपसरपंच कासने गावचे नाना गोंदली साहेबांचा सन्मान आपण नंतर करणार आहोत. सामन्याला आपण सुरुवात करूया. लक्ष आहे 58. 6 टार्गेट इथे सेट केला गेला. सलामीची जोडी बॅटर कुणाल आणि त्यांचा समवेत विलास आपल्याला पाहायला मिळतात. पगले षटक बॉलिंग मार्क वरती महेश दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होता. 58 6 झंपासा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल अतिरिक्त गतीने टाकला महेशने. फुल लेंथ होता, वाईड ऑफ स्टंप. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका खेळायचा होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. डॉट बॉल दरम्यान सुरुवात इथे झाली या सेकंड इनिंगची. आता फुल लेंथ बट मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक झाली. कॅच ड्रॉप. फिल्डर कोण होते एक्स्ट्रा कव्हरला? परेश नव्हे, ते प्रकाश गगे मला असं वाटतं. येस एक्झॅक्टली. कारण मी चेहरा अगदी दूरवरनं ओळखला, कारण त्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक आहे. आणि पाकले गेले तर अमोल दळवी देखील इनफिल्ड मध्ये फिल्डिंग करतात आणि त्यांनी जर कॅच पकडली तर प्रत्येक कॅचसाठी भूषण दादांकडनं 101 दिले जातील. आता टॉप एज बॉल मध्ये फायनलिंगला फिल्डर कॅच इथे पकडली जाईल आणि ही कॅच पकडली अमोल दळवी यांनी. प्रवीण आहेत वाफे सुद्धा. आणि जर पाकले गेले तर इथे सफलता मिळाली. धक्का लागला हा पगला. म्हणजे किती विश्वास आहे की कॅच साठी देखील पारितोषिक लावलं गेलंय. अरे मला असं वाटतं की एखादा बॉल फील्ड करण्यासाठी देखील पारितोषिक लावलं जाणार आहे. तसेच निलेश दादा हलके दादांकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आता या कॅच साठी आलेलं आहे. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 अक्षय मैदानात मध्ये येतात. आजच्या डेटला भरपूर सारे पारितोषिक पाहायला मिळतात. वाईटची हॅट्रिक केली तरी सुद्धा आम्ही पारितोषिक पागले. कधी कधी एका धावेसाठी देखील आम्ही पारितोषिक पागले. आणि मला असं आठवतं की कॅच सोडण्यासाठी देखील पारितोषिक लावले गेले आजच्या डेटला. बघा जितक्या स्पर्धा कव्हर करत असतो. यस मी उल्लेख केला की वाईटची हॅट्रिक करण्यासाठी देखील पारितोषिक आजच्या डेटला लावले जातात. आता पूल करायचं होतं बट पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो. अमोलदादा वहीर दादांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. त्यांनी सांगितलं की अमोल दळवी, प्रकाश गगे आणि गणेश दळवी या तिन्ही फिल्डर्सने कॅच जरी पकडली तरी सुद्धा 200 मिळतील. आणि आता प्रकाश एक्झॅक्टली धावतोय कुठे? कारण बॉल चाललाय लेफ्टला, प्रकाश चाललाय राईटला. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. लास्ट बॉलवरती खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट होती की जो उल्लेख मी केला की बॉल लेफ्टला गेला आणि प्रकाश राईटला गेला. चौकार येतोय. धाव पडक त्या 4 धावांच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 6 वरती. बघा प्रकाश गगे यांच्यासाठी देखील पारितोषिक लावलं गेलं. कॅच साठी 200 आहेत अमरदादांकडनं. आणि प्रकाशने जर एका हातामध्ये कॅच पकडली तर त्याच्यासाठी 500चं पारितोषिक असेल. ते सिक्रेट प्राइज आहे. जर पकडली तर ते दिले जातील.
फुल टॉस होता स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑन ला फिल्डर आता आखेत उपस्थित. बॉल इथे फील्ड केला जातोय. रनआउटची शक्यता होणार नाही. मिळेल एक सिंगल धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 7 वरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पकल्या षटकाचा आणि पकल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा धाव फलकावरती. धक्के आतापर्यंत लागलेत. एक झटका लागला फर्स्ट ओव्हर मध्ये. येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हर मध्ये अजून देखील 51 धावेंची आवश्यकता. होमसाई श्रद्धा सेवा मंडळ कासने चे खजिनदार शिरीष कोलेकर दादांच्या माध्यमातून जे कॅच प्रवीण गगे यांनी पकडली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण जेव्हा एखाद्या फिल्डर वरती कॅच साठी पारितोषिक लावलं जाते ना तेव्हा ही गोष्ट समजते की त्या फिल्डर वरती विश्वास किती आहे. चला कासने टीम सेकंड ओव्हर बॉलर तयार होतो योगेश आणि योगेशसाठी पारितोषिक रोहित भोईर यांच्याकडे पारितोषिक आहे की जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली योगेशने तर दिले जातील 1000. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर कव्हर इनफिल्ड मध्ये पॉइंट इनफिल्ड मध्ये आणि शॉर्ट थर्ड फायनली सापडला इनफिल्ड मध्ये. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ होता बॅट सीकडे आणि शॉर्ट थर्डला बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. तिने धाव फळक आता पुढे जातो स्कोर काढता जाऊन पोहोचलाय 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती 58 चा हा चेज आहे. नेक्स्ट बॉल आता लोबो फुल टॉस बॅटचा टोला लागला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचता चेटू पर्यंत चेटू फील्ड केला जातो आणि तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता पुढे जातो स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 12 धावा फलकावरती. सनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक जयरामजी हळके सावंत देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता अपिश खेळलेत फिल्डर आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कॅच पकडली जाईल आणि प्रकाश आहेत का हो यस प्रकाश मिळतील 200 रुपये. पकडली असती तर 200 प्लस 500 मिळाले असते बट 2 हातामध्ये पकडली कॅच त्या अनुषंगाने 200 मिळतील. बघा सध्याच्या घडीला प्रकाश म्हणत असेल की 2 हातामध्ये कॅच पकडली तीच मोठी गोष्ट. न्यू बॅटर मैदाना 7 मध्ये क्रमांक आता 4 वरती महेश मैदाना 7 मध्ये येतात. बघा मजेचा भाग आता बाजूला राहिला. आता थोडं सिरियसली जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये 58 च्या चेस मध्ये एक कमकुवत सुरुवात आहे. आता इथनं या परिस्थितीमधनं कमबॅक करण्या मॅच मध्ये वाढलेली पाडा टीम साठी देखील अवघड आहे बट एफर्ट्स टाकावे लागतील. मोठे फटके इथे येणं फार आवश्यक झालंय. आता फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे लॉंग ऑन ला फील्ड डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल म्हणजे आणखीन एक सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला तिसरा.
हॅट्रिक बॉल होता बट ड्राईव्हचा फटका प्रकाश गगे प्रकाश सध्या सगळीला मिसफिल्ड. आता दुपारची वेळ आहे, कदाचित थोडं आलस देखील आलं असेल, त्या अनुषंगाने मिसफिल्ड झाली असावी. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सर्वांच्या माध्यमातून आणखीन 100 रुपये आलेले आहेत प्रवीण गगे यांच्या कॅचसाठी. पॉइंटला फिल्डर आता थोडे दूर राखले. आता बॅकअपला प्रकाश येतो आणि आताच प्रकाशची चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती या रन्स. 2 धाव फलक आता 18 वरती आणि अशा प्रकारे खेळ देखील इथे समाप्त झाला. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक आता 18 आणि चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडूवरती आवश्यकता आहे अजून देखील 40 धावांचे. बघा 20 रन पर ओव्हर अजून देखील इथं बनवायचे आहेत. पहिल्या 12 चेंडूवरती फक्त 18 आल्या आणि पाकले गेले तर आज आमच्या समेत पाकलेले आज ऑफिशियल अंपायर महादेवजी ठाकरे सर आहेत आणि सायंकालचं सत्र जसे जसे जवळ येईल मला असं वाटतं की नवीन नवीन डान्स स्टेप्स सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नुकतेच ते वडोदरा देखील गाजून आलेत आणि सातत्याने ठाकरे एक ब्रँड बनला आणि नवीन नवीन विभाग ते गाजवतात आणि आज ते आपल्या समवेत आहेत आणि पाकले गेले तर ही स्पर्धा देखील ते नक्कीच गाजवतील. आणखीन हीच अपेक्षा त्यांच्याकडनं आम्ही ठेवतो. अजून देखील बघा आता तर भरपूर सामने अजून बाकी आहेत. माहोल आतापर्यंत थोडा शांत होता, आता माहोल थोडा गरम होईल. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये विवेक. सर कासने टीम वेळेसंदर्भात वारंवार सूचना देणं हे आम्हाला देखील योग्य वाटत नाहीये. तुम्ही होम टीम आहात, त्याच्याकडे तुमचं स्वतःहून लक्ष असलं पाहिजे. थर्ड ओव्हर पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह लाजवाब फटका. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा. फील्ड मध्ये चेंजेस देखील इथे केले गेलेत. आता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रकाश गगे आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः सगळीला ज्या चेहऱ्यावरती जास्त फोकस इथे केला जातो. धाव फलक 7 धावांच्या मदतीने स्कोर काढता 24 म्हणजे अजून देखील बघा सामना जिवंत आहे. आता देखील प्रहार केला आणि बॅकवर्ड पॉइंट रिजनला फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे बट बॉल जिंकेल फिल्डर हरेल. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मास्टर बनवली असं मी म्हणेन कारण 2 चांगले फटके आपल्याला इथे पाहायला मिळाले. मॅच मध्ये एक मिनी कमबॅक आपल्याला वारलीपाडा संघाचा पाहायला मिळत आहे. 10 मध्ये 30 आणखीन मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय लाजवाब फटका. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, पॉवरफुल स्ट्रोक. बॉल जाईल गडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून अक्षयने देखील सांगितलं मॅच बाकी आहे. 9 मध्ये 24 आधीच उष्णता होती, आता त्यामध्ये आणखीन घाम फुटला बॉलरला. 9 मध्ये 24 एकंदरीत कासने टीमचे प्रेक्षक भरपूर सारे आहेत. आता त्यांच्या चेहऱ्यावरती देखील 12 वाजलेत
कारण आता 9 मध्ये बनवायच्या 24. पहिले 3 चेंडू 16 आल्या. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, बॅटचा टोला लागला. आता डीप मध्ये मिड विकेटला फुल्डर चेंडू पर्यंत येता दुसऱ्या धावेसाठी परतला. रन आउट होतील का आणि पाकीला जाईल की झालं काय? 2 धावा पूर्ण. क्या बात है, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. शीताच्या रफ्तारने या 2 धावा इथे पूर्ण केल्या बॅटरनं. एकंदरीत फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की बॅटर शॉट राहिले की काय, बट बॅटर अगदी वेगाने क्रीज मध्ये पोहोचले. 2 धावा पूर्ण होतील म्हणजे आता पाकिलं तर समीकरण येते 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये भरपूर सारे चढ उतर आता आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 8 मध्ये 22 धावांची आवश्यकता. येत्या 2 चेंडूंवरती आणखीन एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये मजा येईल. आणि ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ क्रिकेटिंग फॅन मी नेहमीच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच मध्ये मजा आली पाहिजे, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे आणि ते सुरू आहे या मॅच मध्ये. 8-22. आता फुल लेंथ होता, ड्राईव्हचा फटका, प्रकाश धावतोय आणि अखेरीस प्रकाशला देखील बीट करून बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. होते की टीम कासने या मॅच मध्ये सहजरित्या आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसेल, पण अक्षय सिंगल हँडेडली 1 मॅन आर्मी एकटा नडतोय आणि आपल्या टीमला या मॅच मध्ये जिवंत ठेवतोय. कारण आता समीकरण येते 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बघा ज्याला लढता आले ना तो एकटा देखील पूर्ण टीम वरती भारी पडू शकतो आणि सध्याच्या घडीला ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आता कासने टीम देखील विचार करत असेल की 12 मध्ये 40 हव्या होत्या, आता 7 मध्ये 18 आल्या आणि आता असं वाटतं की ज्या रिदम मध्ये बॅटिंग अक्षय करतो त्याचा अगेन्स्ट इथे या 7 मध्ये 18 रोखण्यासाठी विकेट काढावी लागेल. फुल लेंथ होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्याकरिता, या स्पर्धेमध्ये टिकण्याकरिता टीम वारलीपाडा टीमला बनवायच्या आहेत 18 धावा. आणि दुसऱ्या बाजूने मी म्हणेन सर्वच काही आता धावावरती लावलंय कासने टीमने, पण काय घडेल या मॅच मध्ये बाजी कोण मारेल या प्रश्नाचं उत्तर येत्या 6 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहे. 6 मध्ये 18 धावांची आवश्यकता. बघा एकंदरीत होनेस्टली सांगायचं झालं ना तर मी नेहमी सांगत असतो की मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतात ना त्या परिस्थितीमध्ये दबावाला हँडल करून खेळ करणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. बघा मैदानाच्या बाहेरनं बोलणं फार सोपं असतं, पण मैदानाच्या आतमध्ये त्या गोष्टी हँडल करून खेळ करणं हे फार अवघड असतं. बट सध्याच्या घडीला अंडर प्रेशर आतापर्यंत जी बॅटिंग अक्षयने केली ना त्याचं कौतुक करावं लागेल. मग कंपॅरिझन जर आपण पाहिलं 3 ओव्हर जेव्हा समाप्त झाले होते पहिल्या 17 तेव्हा 49 होत्या आणि आता 3 ओव्हरच्या अखेरीस 40 धावा. बघा बट भरपाई कुठे झाली की लास्ट ओव्हर मध्ये बॉलर प्रवीणने फक्त दिल्या 8, त्या क्रुशियल होत्या. कारण 49 जेव्हा 3 ओव्हर मध्ये बनल्या होत्या आपल्याला असं वाटलं की 65-70 बनवल्या जातील या पहिल्या 17 मध्ये, बट तो स्कोर कार्ड 57 पर्यंत थांबला. आणि तो का थांबला? बिकॉज ऑफ प्रवीण, जे प्रवीणने लास्ट ओव्हर टाकलं आणि ते निर्णायक ठरू शकेल का? कारण मी म्हणेन की ज्याप्रमाणे बॅटिंग पहिल्या 3 षटकांमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये झाली होती असं वाटलं की 10 रन शॉट बनवला, बट आता त्याचा फायदा किती घेतला जाईल वारलीपाडा टीमच्या माध्यमातून. कारण येथे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतो बॉलिंग मार्कवरती. वैभव, कारण बघा हलकासा मोमेंटम लूज जरूर झाला लास्ट ओव्हर मध्ये, बट आता कशा प्रकारे रिकव्हरी इथे होईल. 6 मध्ये 18 जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हरेल त्याला या स्पर्धेला सोडावं लागेल. 6-18 लास्ट ओव्हर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मिस्टेक मिस्टेक भीमर दो बॉल. आता स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जातो आणि पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळतील. क्या बात, 2+1 मिळतील 3 म्हणजे आता 6 मध्ये 15. बघा ते म्हटलं जातं ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. आणि सध्याच्या घडीला जी वेळ चांगली होती कासने टीमसाठी ती वेळ आता थोडी खराब झाली. कारण आता समीकरण असं आहे की ते चेज देखील होऊ शकतं, डिफेंड देखील होऊ शकतं. फ्रीडचा बॉल हुक करायचा होता, बट बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला जो उभा आहे अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय आहेत. एकंदरीत ज्या बॅटरने
काय खेळ दाखवला या मॅच मध्ये, कारण अक्षयची जी इनिंग आतापर्यंत आली ना त्या जोरावरती आतापर्यंत या सामन्यामध्ये फाईट आहे टीम वारलीपाडाची. 5 मध्ये 15 फुल लेंथ टाकला, ड्राईव्ह करायचा होता बट स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका बॅकवर्ड पॉइंटला, बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार आणि इथे 11 धावांची आवश्यकता. चार चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. प्रेशर आता दोन्ही बाजूंनी आहे, कारण प्रेशर आता बॉलरला देखील जाणवतोय. 4-11 स्टेप आउट झालेत. आता फक्त घेतली जाईल एक सिंगल स्ट्राईक. अक्षयला हवी होती ती स्ट्राईक इथे मिळाली. आता इथे 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कासने टीमने विचार देखील नसेल केला की 12-40चं इक्वेशन 3-10 पर्यंत येईल. 3-10 पर्यंत नव्हे तर 6-15 होतोय, बट गेल्या 3 चेंडूंवरती फक्त 5 आला. दॅट्स वाय 3 मध्ये आता 10 बनवायच्यात. किंवा एक चेंडू इथे बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचा आहे टीम वारलीपाडा आणि बॅटर अक्षयला, कारण एखादा मोठा फटका जर या येत्या चेंडूवरती जर आला तर पूर्णपणे वापसी कमबॅक आपल्याला वारलीपाडा संघाच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने उडवलाय बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर, म्हणजे येते 2 चेंडू आता 4 धावांची आवश्यकता. मग पाहायला गेलं तर कासने क्रिकेटच्या देखील 2 बाजू आहेत. एकंदरीत कासने गावचं आपण 40+ क्रिकेट पाहिलं तर सातत्याने भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेमध्ये हा संघ नेहमीच चांगला खेळ करताना आपण या टीमला पाहिलंय. पण एकंदरीत कासने जी यंग टीम आहे, जी रेग्युलरची टीम आहे, ती नेहमीच आपल्याला स्ट्रगल करताना दिसते. हे घडतं, खेळ आहे, नाण्याच्या देखील 2 बाजू असतात. आणि सध्या असा घडीला बघा या मॅच मध्ये मी म्हणेन की 12 मध्ये 40 असताना आपण नेहमीच हेच सांगू अशा परिस्थितीमध्ये की फिल्डिंग करणारा संघ या मॅच मध्ये पुढे आहे. बट आता असं वाटतंय की बॅटिंग करणारी टीम या मॅच मध्ये पुढे आहे, कारण 2 मध्ये 4 आणि एक वेल सेट बॅट्समन ज्याने आतापर्यंत ही लढत वैयक्तिक लढवली आणि सिंगल हँडेडली आपल्या टीमला आता या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन चालला बॅटर अक्षय. 2 मध्ये 4, एखादा डॉट बॉल जर इथे आला तर मॅच मध्ये कासने टीमचा देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. 2-4 नेक्स्ट बॉल, बॉल हवेमध्ये आणि ही विकेट, ही कॅच नाही, ही मॅच पकडली, कारण विकेट होती अक्षयची. फार मोठा धक्का इथे लागला. आता शेवटचा एक बॉल,
एक बॉल 4 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता इथे असेल. अक्षयने तासापरीनं भरपूर चांगली बॅटिंग केली. कारण कधी कधी काय होतं की जिंकणं किंवा हारणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं की आपण एफर्ट्स किती टाकले, आपण लढलो किती मॅचमध्ये, हे देखील फार मॅटर करतं. आणि आतापर्यंत ही लढत मी म्हणे वारलीपाडा संघाने देखील भरपूर चांगली लढली. कारण पाहिलं गेले ना तर जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळत असतो, जेव्हा आपण मैदानाच्या बाहेर येतो ॲज अ प्लेअर, आपल्याला स्वतःला हे म्हणता आलं पाहिजे की मी मैदानाच्या आतमध्ये माझा बेस्ट दिला. आणि अक्षय आवर्जून ही गोष्ट म्हणेल, कारण या मॅचमध्ये एकमेव बॅटर वारलीपाडा संघाचा असा दिसला जो लढताना दिसला, जो प्रयत्न करताना दिसला. पण त्याच्या प्रयत्नांना आता इथे यश मिळेल का? कारण इथं एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. या एका चेंडूवरती दोन्ही टीमचं भवितव्य इथे निर्भर आहे. कारण चौकार जर आला तर पुढील फेरीमध्ये वारलीपाडा संघ, आणि चौकार जर नाही आला तर कासनी टीम आपल्याला पुढे जाताना दिसेल. कोण जिंकेल कोण हरेल या प्रश्नाचं उत्तर या शेवटच्या बॉलवरती. एक बॉल 4, लास्ट बॉल. शेवटचा बॉल, हुकचा फटका, पण बॉल फील्ड झालाय. बॉल फील्ड झालाय म्हणजे अवघ्या 2 धावांनी ही बाजी इथे मारली टीम अमर स्पोर्ट्स कासने टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम वारलीपाडा. बट वेल प्लेड टीम वारलीपाडा. हरकत नाहीये मित्रांनो, कारण पाहिलं गेलं तर भरपूर चांगली लढत इथे वारलीपाडा संघाने देखील या मॅच मध्ये दिली. वेल प्लेड. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, आणि या सामन्याचा सामनावीर राहिलाय ज्या बॅटरने पहिल्या 17 मध्ये आज भास्करजी भोईर साहेबांची शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या या स्पर्धेविषयीच आणि स्पेशली युवांना मार्गदर्शन आपण करायचं आहे. विजयी संघाचे मनपूर्वक अभिनंदन. यात